मेरठमधल्या मुस्कानने तिचा बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने पती सौरभ राजपूतची निर्गुणपणे हत्या केली. या हत्याकांडाने देशभरात खळबळ माजली असतानाच महाराष्ट्रातूनही अशाच घटना समोर येत आहेत. धक्कादायक म्हणजे या घटनांमध्ये हत्येच्या मुख्य सूत्रधार महिला असल्याचं समोर येते. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या रक्तरंजित घटनांमुळे महिलांचा गुन्ह्यांमधील सहभाग अचानक वाढला आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होतोय. सुनेने सासूची भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली. सासूची हत्या करून सुनेने तिचा मृतदेह गोणीमध्ये भरला, पण गोणी उचलता येत नसल्यामुळे सून सासूचा मृतदेह तसंच ठेवून अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवरून फरार झाली. प्रतीक्षा शिनगारे असं या सुनेचं नाव असून प्रतीक्षाचे सासू सवितासोबत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद व्हायचे. त्यामुळे प्रतीक्षाने पहाटेच्या सुमारास सासूचं डोकं भिंतीवर आपटलं. यामध्ये तिचं निधन झालं. प्रतीक्षेचा विवाह 6 महिन्यांपूर्वीच झाला होता. तर दुसरीकडे होणारा नवरा पसंत पडला नाही म्हणून पुण्यातील दौंडमधील तरुणीने त्याच्याच हत्येची सुपारी दिली. सागर कदम आणि मयुरी दांडगे यांचं लग्न ठरत होतं. सुपारी फुटल्यानंतर लग्नाची तारीखही निश्चित झाली. त्यानंतर दोघांनी प्री-वेडिंग फोटोशूटही केला. यानंतर मयुरीने सागरला चित्रपट पाहायला जायचा आग्रह केला. मग दोघांनी चित्रपट पाहून आल्यानंतर सागरने मयुरीला घरी सोडलं. पुढे 1 किलोमीटर अंतरावर जात नाही तोच 4 ते 5 जणांनी सागरवर हल्ला केला आणि मयुरीसोबत लग्न केलं तर जीवानीशी मारू अशी धमकी दिली. ह्या हल्ल्यामध्ये सागरचा पाय फ्रॅक्चर झाला, तसंच त्याच्या डोक्याला आणि पाठीलाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर सागरने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता मयूरने सागरला मारण्यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलं. पुण्याच्याच लोणी काळभोरमध्ये अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने संपवलं. रवींद्र काशीनाथ काळभोर, वय वर्ष 45 असं हत्या झालेल्या पतीचं नाव. रवींद्र काळभोर यांच्या पत्नी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांचे अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधामध्ये रवींद्र काळभोर अडसर ठरत होते. त्यामुळे शोभा आणि गोरख यांनी रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले, ज्यात त्यांचं जागीच निधन झालं. दुसरीकडे संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीने आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. पत्नीच्या मित्राने केम्ब्रिज चौकात आपल्यावर पिस्तूल रोखल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केला. पत्नी सारिकाने कुटुंबासह कट रचून आपल्यावर विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर करून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही देवेंद्र कटकेंनी केला. सारिकासोबत आपला आंतरजातीय विवाह झाला. लग्नानंतर सारिकाने अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला, पण आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राचा लाभ बंद केल्याचा शासन निर्णय झाला. आता आपल्याला हे लाभ मिळणार नाही हे समजल्यानंतर सारिकाचं वागणं बदललं, असं राजेंद्र खटके यांनी फिर्यादीमध्ये म्हटलं. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांची रवानगी कोठडीत केली आहे. 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीसाठी पत्नीने मुलगा आणि सहकार्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना सांगलीमध्ये घडली. वनिता बाबूराव पाटील, तिचा मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि मित्र भीमराव गणपतराव हुलवान यांनी बाबूराव पाटलाची हत्या केली. बाबूराव पाटील यांच्या डोक्यावर 50 लाखांचं कर्ज होतं. त्यामुळे लोक कर्जाचे पैसे मागण्यासाठी वारंवार घरी येत. काही काळानंतर बँकेने घराच्या लिलावाची नोटीसही पाठवली. वनिता आणि तिच्या मुलाने बाबूराव यांना आयुष्य संपवायला प्रेरित केलं. तसंच 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये कर्ज फिटेल असंही सांगितलं, पण बाबूरावांनी याला नकार दिला. अखेर वनिता, तिचा मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांनी बाबूरावची हत्या केली.